या स्पॉटला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होतेच म्हणा, कारण ते मधून नॅशनल हायवे, त्याच्या डावीकडे भला मोठा अरबी समुद्र, त्याच्या उजवीकडे नदी. कर्नाटक सोडला बाकी इतर कुठल्याच राज्यामध्ये हा स्पॉट बघायला मिळत नाही. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मी भूषण तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मंडळी, सध्या मी आहे कर्नाटक राज्यातल्या मँगलोर या टाउनमध्ये. काल माझा प्रवास झाला होता मडगाव ते मँगलोर या नव्याने सुरू झालेल्या मेमो ट्रेनने. काल पूर्ण एक रात्र स्टे करून मी निघालो आहे पुढच्या प्रवासाला. आतापर्यंत आहे ना महाराष्ट्रातल्या ST महामंडळाचे अर्थातच MSRTCच्या बसचे खूप व्हिडिओ झालेले आहेत, बरेचसे रूट पण कव्हर केले. पण आज मात्र आपला जो प्रवास होणार आहे ना तो कर्नाटक राज्यातल्या ST बसचा, अर्थातच KSRTC बसने. सध्या मी उभा आहे मँगलोरच्या KSRTC बस स्टँडवर. 8:30ची बस आहे थेट जायला उत्तर कन्नडातल्या कर्नाटक या भागामध्ये. व्हिडिओला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया, पण तुम्ही सर्वांनी मंगलोरच्या आई मंगळादेवीचे दर्शन करून घ्या. मंगळूरमध्ये स्थायिक असलेल्या मंगळादेवीचे दर्शन घेतले. आता जाणून घेऊ मंगळूरमधील काही प्रसिद्ध गोष्टी. मंगळूर हा कर्नाटक राज्यातला महत्त्वाचा आणि केरळ सीमेआधी 20 किलोमीटरवर वसलेला टाउन. मंगळूर हा अरबी समुद्र आणि पश्चिम घाटमध्ये असून बरेचसे मंदिरे, बीचेस पाहायला मिळतात. जर तुम्हाला मंदिराचे दर्शन करायचे असल्यास तर मंगळादेवीचे मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकता. तसेच कद्री मंजुनाथ मंदिर या ठिकाणी अवश्य भेट द्या. या ठिकाणी असलेले सुप्रसिद्ध बीचेस ते म्हणजे पणांबूर बीच, ससीस्तुलू बीच, सोमेश्वरा बीच इत्यादी काही. मंगळूरमध्ये कन्नडा, मल्याळम ह्या भाषा जास्त प्रमाणात बोलल्या जातात, पण गावोगावी राहणाऱ्या लोकांसाठी कोकणी भाषा आणि तुलू भाषेला जास्त प्राधान्य आहे. या ठिकाणी खाद्यपदार्थसुद्धा खूप टेस्टी आणि धमाकेदार असतात, जसे की मंगलोरियन डोसा, पुंदी, वडा, गोलबज्जी इत्यादी काही. आणि जर तुम्ही मंगळूरला गेलात तर तिकडची मंगळूर बांगडा थाली नक्की खा. मंगळूरमध्ये भरपूर लोकांची घरे कौलारू आहेत आणि सर्व राज्यांमध्ये मँगलोर कौलारू जास्त प्रमाणात येतात. आय होप की तुम्हाला ही शॉर्टबट स्वीट माहिती आवडली तर नक्की लाईक करा आणि माझ्यासोबत इडली, वडा, सांबर, चटणी खायला या. वा, नाश्ता तर एकदम मस्त होता, छान, म्हणजे पोट भरून नाश्ता असा. इडली, सांबर, वडा. 8:30 वाजायला अजून पाऊण तास आहे आणि गाडी जी लागणार आहे ती फ्लॅट क्रमांक 1 नंबरला लागणार आहे, कारवारची. फायनली बस मिळाली. ही जाणारी बस आहे पणजीला, पण आपल्याला पणजीला न जाता जायचं थेट कारवारला. आताच मगाशी ड्रायव्हर देताना विचारलं की 8:30ची बस हीच आहे का, तर बोललं हीच आहे. हिचा लास्ट स्टॉप आहे तो म्हणजे पणजी, अर्थातच गोवामध्ये जाते गाडी. STच्या बसमध्ये कसं आहे, ड्रायव्हर दादांच्याच बाजूला केबिन असतो आणि त्यांची सगळी सीट, पण इथे या साईडला केबिन वगैरे काहीच नाही आहे. हिचा जो डोअर आहे तो एकदम शेवटी मागे आहे आणि सीट जी भेटली आहे ना ती अशी आडवी, ज्याच्यामध्ये 3 काय 4 जण बसू शकतात. आपला मँगलोर ते कारवार हा जो प्रवास आहे ना जवळजवळ 6 ते 7 तासामध्ये होणार आहे. आणि आतापर्यंत आपण NH66 मुंबई गोवा फिरलो. आज आपण मँगलोर, पुढे कारवार, उडुपी, कुंदापुरा, सेनपुरा असे स्टॉप करत करत जाणार NH66 ते कुठे, कारवार या बस स्टँडला. मँगलोर ते कारवार हे जे डिस्टन्स आहे ना 265 किलोमीटरचं आहे आणि त्यासाठी तिकीट फेअर आहे ती म्हणजे 355.
सुरुवात झालेली आहे बँगलोर ते कारवार. बोला गणपती बाप्पा मोरया. तर अशा प्रकारे मंडळी मँगलोर सिटीमधून बाहेर आता आपण आलेलो आहोत मेन हायवेला. या हायवेचं नाव आहे ऑब्वियसली मुंबईच्या ठिकाणी मुंबई गोवा बोलतात आणि या ठिकाणी गोवा कर्नाटका पुढे कोची शेवटपर्यंत कन्याकुमारी या साईडला. आणि हायवेचा नंबर सगळ्यांना माहितीच आहे NH66. आपण चाललो आता उडुपी, होन्नावर, मुर्डेश्वर, गोकर्णा या दिशेने आणि त्या साईडचा रस्ता तो थेट केरळला. बँगलोरचा पट्टा पूर्णपणे पार करत आपण आता एंट्री केलेली आहे उडुपी या जिल्ह्यामध्ये. कर्नाटक राज्यातला उडुपी भलेही नावापुरता थोडा असला पण याची कामगिरी सुद्धा ना मोठ्या प्रमाणात आहे. कोणत्या जिल्ह्याची? उडुपी.
बरंचसं अंतर पार करत आता पोचलेलो आहोत उडुपी या बस स्टँडजवळ आणि एक्सपिरियन्स सांगतो जबरदस्त आपली KSRTCची बस तर भाई नादच खुळा आणि रोड तर चांगल्या पटीने खूप चांगला आहे, कुठे खड्डे वगैरे काहीच नाही, प्लेन रोड आणि बस पण एकदम स्मूथ। हा आहे उडुपीचा बस स्टँड, टोटल 10 फलाट आहेत आणि असं बघून वाटत नाही की बस स्टँड आहे, मॉल वाटतो कुठलं तरी, मॉलचं पण डबल कधी काम आहे पण सुंदर। आज चक्क मला पहिल्यांदा काहीतरी कन्नडी भाषेमध्ये वाचायला येत आहे, इथं लिहिलं आहे पुत्तूर मंगलोर पणजी। फायनली कन्नड भाषा मला यायला लागली। जर तुम्ही आला असाल उडुपीला पहिल्यांदाच किंवा कुठे फिरायला तर लक्षात ठेवा इकडे सुप्रसिद्ध मंदिर आहे, ते म्हणजे श्री कृष्णा मंदिर। आलात तर एकदा नक्की व्हिजिट द्या। तर आपली सबस्क्राइबर भाऊकी जे बोलले होते की येणाऱ्या व्हिडिओमध्ये नावं घ्या, नयन राहुल, पुढे सुहास दुरी, शौरभ भोसले, हेमंत पाटील आणि विक्रांत डोईफुडे। तर घ्या मंडळी तुमची नावं घेतली, एकदम नाद खुळा। दिल थांब के बेटू, आता जो नजारा तुम्ही पाहणार आहात ना तो गोल्डन सिल्वर जुबलीपेक्षा काही कमी नाही। केरळ, तामिळनाडू, बँगलोर, चेन्नई, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश कुठेही फिरून आलात तरीसुद्धा तुम्हाला हा नजारा अजिबात पाहायला मिळणार नाही, पण कर्नाटकातल्या कल्लूर भागामध्ये हमखास पाहू शकता, कारण या ठिकाणी मधल्या रेषेमध्ये मोठा राष्ट्रीय महामार्ग, डावीकडे मोठा अरबी समुद्र तर उजवीकडे चिकटूनच मोठी नदी। जाने कब यार तू हो गया, यारी तो बस चाहिए थी पर प्यार क्यों हो गया। देखो देखो मैं यूं बेताब हूँ, थोड़ा थोड़ा तुम भी तो हो लो जरा, धीरे धीरे आ दोनों दिल मिले, जरा जरा सुंदर सुंदर यार, म्हणजे कोणत्या शब्दात एक्सप्लेन करू हे समजत नाही आहे, कारण मुंबई, पुढे गोवा, अलीकडे पूर्ण कोकणचे पट्टे, त्यानंतर तामिळनाडू, विशाखापट्टणम, हे काहीच नाही। कर्नाटकाच्या या कलूर भागामध्ये हा स्पॉट आहे ना
या स्पॉटला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होतीच म्हणा. एवढा मोठा अद्भुत चमत्कार म्हणजे मधून नॅशनल हायवे, त्याच्या डावीकडे भला मोठा अरबी समुद्र, त्याच्या उजवीकडे नदी. क्या बात आहे. हा स्पॉट पाहायचा असेल ना तर तुम्ही नक्कीच कर्नाटकामध्ये या, कारण कर्नाटक सोडला बाकी इतर कुठल्याच राज्यामध्ये हा स्पॉट बघायला मिळत नाही. 5 मिनिटांमध्ये 12 वाजतीलच दुपारचे आणि आपली गाडी आता आली आहे भटकळ या बसस्टँडला. भटकळचं बसस्टँड बघा, पुन्हा एकदा उडपीसारखा मॉल वाटतोय. वा क्या बात आहे. आणि अशा प्रकारे आपण उडपी जिल्ह्याची हद्द समाप्त करून पोचलो आहोत कारवार या जिल्ह्यामध्ये, उत्तर कन्नडा कारवार. 10 मिनिटासाठी गाडीने ब्रेक घेतला आहे लंचसाठी, पण मी काय लंच वगैरे करणार नाही कारण तिकडून निघतानाच 2 इडली आणि वड्या खाला होता, त्यामुळे त्याने पोट गच्च आहे. तर 10 मिनिटाचा ब्रेक कंप्लीट करून गाडी निघाली आहे भटकळ या बसस्टँडवरून. हे मात्र चांगलं आहे की टाइमपास वगैरे काय नाही, काम झालं लगेच सटकायचा. कुंदापूरच्या पुढे आपल्याला एक वेगळा चमत्कारिक आयकॉनिक सीन पाहायला मिळाला, म्हणजे हायवे, अरबी समुद्र, नदी. आता ह्याच्या पुढे स्पॉट आहे तो म्हणजे मुर्डेश्वर. त्या ठिकाणी एका साईडला नॅशनल हायवे तर त्याच्याच पॅरलल कोकण रेल्वे. फायनली पोचलो आपण मुर्डेश्वरला आणि या ठिकाणी पाहू शकता मागे मेन होम गेट आहे, जिथे तुम्हाला मंदिरात जायचं आहे. वॉकेबल डिस्टन्स 15 मिनटं आहे आणि ह्याच्याच साईडला अपोजिट ते म्हणजे मुर्डेश्वरचं रेल्वे स्टेशन. तुम्हाला यायचं असेल मुर्डेश्वरला तर बाय रोड बाय रेल्वे एकदम परफेक्ट आहे आणि जवळच आहे. रेल्वे स्टेशनवरून 15 मिनटे वॉकेबल आहे आणि मेन हायवेपासून तेवढंच डिस्टन्स. कारवारला जाण्यासाठी राहिली आहेत अजून 90 किलोमीटर. पोचू आता 1-2 तासामध्ये पोचू आणि इथपर्यंत प्रवास एकदम छान झाला. प्रवासी उतरून त्यांना. तर असं काही या होन्नावरचा बस स्टँड टोटल 6 ते 7 फलाट आहेत आणि तिकडेच समोर दिसते ते म्हणजे बाथरूमची सोयीसुविधा. इकडे या साईडला KSRTC, पुढे NWKRTC,
गोवा राज्यात चालणाऱ्या कदंबा या तिन्ही बसेसचा जास्त वावर दिसतोय. कुमटा या ठिकाणी गाडी आली असून कुमटा ते कारवार या ठिकाणी जायचं असेल ना तर बऱ्याच 15-20 मिनिटं गाड्या सुरू असतात. कारण काय काय गाड्या जातात कदंबाच्या, पुढे NW KRTC आणि KSRTCच्या. दुपारचे 2:15 झाले. कारवारच्या आधीचा बस स्टँड तो म्हणजे अंकोला बस स्टँड या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. गाडी उशीर झाली आहे कारण की मेंटेनन्सचा पार्ट थोडा मध्ये मध्ये चालू होता, मी दाखवलं नाही. ब्रेकचा थोडा फॉल्ट दाखवतोय. गाडी जो ब्रेक लावते ना गाडी अचानक थांबत नाहीये. सो गाडी हळूहळू सावकाश सावकाश नेत आहेत. गाडी नंबर परत यार इल्लो होता ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಇಳಿದೋಗಿ ಎಲ್ಲ ನಂದು ಸ್ವಲ್ಪ ಸ್ಲೋ ಆಯ್ತು. ನಾನು ಗಾಡಿ ಹೊಡೆದ ಸ್ಲೋ ಆಯ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇತ್ತು.
फायनली पोचलो आता कारवारला. धन्यवाद अण्णा, मनापासून धन्यवाद. आपलं नाव काय? आनंद. ओके, थँक्यू 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 अण्णा. सहा KSRTCचे बस स्टँड, 6 टोल नाके आणि 6:30च्या अथांग ट्रॅव्हल नंतर पोचलेलो आहे मी कर्नाटक राज्यातल्या कारवार. प्रवास एकदम छान झाला, सुंदर झाला. काही गोष्टी अनुभवता आल्या ज्या इतर ठिकाणी नाही भेटला. ते म्हणजे काय की आयकॉनिक जुबली सिल्वर तो सीन अजूनही डोक्यात फिट आहे की रस्त्यावरून जाताना, नॅशनल हायवेवरून जाताना चिकटूनच लागतोय तो म्हणजे सर्वात मोठा अरबी समुद्र आणि त्याच्याच बाजूला मोठी नदी. वा भाई वा. आणि पुढे मुर्डेश्वरच्या नंतर एका साईडला हायवे तर एका साईडला रेल्वे ट्रॅक. जबरदस्त जबरदस्त. जर तुम्ही आलात कुंदापुरा पुढे कलुरू हे गाव आहे तर या कलुरू भागामध्येच आयकॉनिक सीन पाहायला मिळतो. मंडळी, तुम्हाला आजचा हा मँगलोर ते कारवारपर्यंतचा KSRTC बसचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा. लवकरच भेटू अशा नवीन ब्लॉग किंवा ट्रॅव्हलमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय, जय शंभूराजे.